मित्रमैत्रिणींनो, उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर आज माझ्या किचनमध्ये आहेत उपवासाचे अगदी भन्नाट लागणारे कटलेट्स। नेहमीची साबुदाणा खिचडी, वरीचा भात किंवा साबुदाणा बटाटा वडा त्याहीपेक्षा वेगळं आज आपण उपवासाचा काहीतरी पदार्थ करणार आहोत जेणेकरून तुमचा उपवास जरा सोपा होईल। तर त्यासाठी बघूया ह्याची रेसिपी। यासाठी अगदी साधे साहित्य आहे। एक रताळं घेतलंय मोठ्या आकाराचं, त्यानंतर एक वाटीभर साबुदाणा 5 ते 6 तासांसाठी छान भिजवून घेतलेला आहे, 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट आणि त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे। यानंतर आहे आपल्याकडे जिरं आणि संध्या मीठ। आता जे रताळं आहे ते आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। मी त्याचे 2 भाग केलेले आहेत आणि आता हे कुकरमध्ये 3 ते 4 शिटा काढून उकळवून घेते। तोपर्यंत आपला जो साबुदाणा आहे तो मिक्सरमध्ये मी जरा 2 राउंड फिरवून घेते, म्हणजे बाइंडिंग चांगली येईल कटलेटसाठी। खूप बारीक नकोय आपल्याला, त्याला ब्रेक करायचंय। आणि आता रताळं सुद्धा उकडलेलं आहे। आता ह्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। अजून पण गरम आहे रताळं। वेळ असेल तर त्याला पूर्ण थंड करून नंतर वापरलं तरी चालेल। आता रताळ्याची सालं काढून झाली, आता आपल्याला याला मॅश करून घ्यायचं आहे। रताळ्यांचे 2-3 प्रकार असतात, एक व्हाईट असतो, एक आतून व्हाईट आणि वरून पर्पल असतो, आणि हा एक तिसरा प्रकार अजून वापरलेला आहे। आता हे मॅश केलेलं रताळं आपल्याला साबुदाण्यामध्ये घालायचं आहे, जो मिक्सर मधून फिरवून घेतलेला होता। यामध्ये शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं अगदी बारीक कूट नाहीये, जाडसर आहे बऱ्यापैकी, जिरं, हिरवी मिरची आणि मीठ। तुम्हाला लाल तिखट चालत असेल तर ते पण वापरू शकता। मी ते कोथिंबीर वापरलेली आहे। तुम्हाला जर कोथिंबीर नसेल चालत तर तुम्ही ते स्किप करा। म्हणजे काय की तुम्हाला जे चालतं ते ऍड करा, जे नाही चालत उपवासाला ते स्किप करा। तर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे। अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही, अजिबात गरज पडत नाही पाणी वापरायची। असा एक त्या मिश्रणापासून छान घट्टसर गोळा तयार होतो। आता याचे आपल्याला कटलेट्स तयार करून घ्यायचे। तर असा छोटासा गोळा घ्यायचा अशा प्रकारे आणि कटलेट्सचा शेप द्यायचा। छोट्या आकाराचे करायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात। आणखीन एक कटलेट मी तुम्हाला करून दाखवते। या प्रकारे कटलेटचा शेप तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर कटलेट्स तयार करून झालेले आहेत। अशा प्रकारे राहिलेल्या मिश्रणाचे पण कटलेट्स मी तयार केले आणि आता आपण शालो फ्राय करतोय। आधी तेल छान गरम करून घेतलेलं आहे। थोडा आपल्याला हे गरम तेलावरच ठेवायचे आहेत आणि फ्लेम पण हाय ठेवायची आहे। आणि जरा 2 मिनिटं झाली की त्यानंतर मीडियम फ्लेम करायची आणि अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे। मी जे रताळं घेतलेलं होतं ते ऑरेंज कलरचं होतं आतून, त्याच्यामुळे थोडासा तसा एक शेड आलेला आहे या कटलेट्सला। तुम्ही जे रताळं घ्याल त्यानुसार थोडासा कलर चेंज होईल, त्याच्यामुळे हा फरक तुम्हाला जाणवेल। अदरवाईज टेस्ट सेम असणार आहे। आणि हे कटलेट्स अशा प्रकारे सगळ्या बाजूने छान फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त मीडियम फ्लेमवर मी आता हे फ्राय करून घेतलेले आहेत। आणि आता कटलेट्स फ्राय झालेले आहेत, सगळ्या बाजूंनी फ्राय झालेले दिसत आहेत। आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। टिश्यू पेपरवर अशा प्रकारे मी काढून घेत आहे, म्हणजे जास्तीचं तेल शोषून घेतलं जाईल। तर कटलेट्स रेडी झालेले आहेत, बघू शकता। याच प्रकारे राहिलेले सुद्धा कटलेट्स मी तळून घेते। तर बघून कळत असेल, वरून असे कुरकुरीत मस्त आणि आतून मऊसूत असे हे कटलेट्स होतात। तर फॉर द चेंज तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता। माझे कटलेट्स तर तयार झाले, तुम्ही पण तुमच्या किचन मध्ये नक्की ट्राय करा। कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। बाय बाय।